नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका खूप मोठ्या आणि शानदार सरकारी भरतीबद्दल माहिती देणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण भारतात एकूण 348 पदांवर भरती केली जात आहे। जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती देणार आहे, जसे की एकूण किती रिक्त जागा आहेत, कोणकोणत्या पदांसाठी भरती आहे, शैक्षणिक पात्रता काय असावी, वयोमर्यादा काय आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असेल आणि अर्ज कसा करायचा। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या भरतीसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा यावर मी दुसरा व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवर अपलोड केला आहे, ज्याची माहिती तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। होय मित्रांनो, जर तुम्ही पदवीधर असाल आणि एका चांगल्या स्थिर नोकरीच्या शोधात असाल तर या संधीचा नक्की विचार करा। ही भरती एक्झिक्युटिव्ह पदासाठी आहे आणि ही पदे ग्रामीण डाक सेवक GDS विभागांतर्गत भरली जाणार आहेत। आता पाहूया की किती रिक्त जागा आहेत आणि कोणत्या राज्यांसाठी आहेत। संपूर्ण भारतात एकूण 348 रिक्त जागा आहेत। महाराष्ट्रामध्ये अंदाजे 31 पदे, गुजरातमध्ये 29, मध्य प्रदेशमध्ये 29, उत्तर प्रदेशमध्ये 40 पदे आहेत आणि उर्वरित पदे इतर सर्व राज्यांमध्ये विभागलेली आहेत। म्हणजेच प्रत्येक राज्यातील उमेदवारांना यात संधी मिळणार आहे। मित्रांनो, आता बोलूया या भरतीच्या पात्रतेबद्दल। या पदासाठी अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे। तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल, जसे की BA, BCom, BSc किंवा इतर कोणतीही पदवी, तरीही तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। या भरतीमध्ये उमेदवारांची वयोमर्यादा 20 वर्षे ते 35 वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे। आणि हो, जे उमेदवार आरक्षित प्रवर्गातील आहेत त्यांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देखील दिली जाईल। मित्रांनो, जर पगाराबद्दल बोलायचे झाले तर या एक्झिक्युटिव्ह पदासाठी दरमहा 30,000 रुपये पगार मिळेल। यामध्ये इतर कोणतेही छुपे उत्पन्न नसेल। ही नोकरी सुरुवातीला 1 वर्षाच्या करारावर असेल, पण जर तुमचे काम चांगले राहिले तर करार पुढे वाढवला जाऊ शकतो। आता बोलूया की अर्ज कसा करायचा। या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून अर्ज करायचा आहे। अर्ज कसा करायचा ही माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 9 ऑक्टोबर 2025 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2025 आहे। त्यामुळे उशीर करू नका आणि लवकरात लवकर अर्ज करा। आता बोलूया की निवड प्रक्रिया काय असेल। यामध्ये उमेदवारांची निवड त्यांच्या पदवीच्या गुणांवर आधारित केली जाईल, पण जर आवश्यकता भासली तर बँक ऑनलाईन परीक्षा किंवा मुलाखत देखील आयोजित करू शकते। मित्रांनो, ही होती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील 348 पदांच्या भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती। मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे। लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा। मी तुम्हाला जी माहिती सांगितली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळू शकेल। आजसाठी एवढेच, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत। तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा। धन्यवाद।